कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, ओबीसीला न्याय, ओबीसीला न्याय, अरे कोण म्हणतो देणार नाही, या मनोज जरांगे पाटलाचं करायचं काय, या मनोज जरांगे पाटलाचं करायचं काय, या मनोज जरांगे पाटलाचं करायचं काय, ओबीसींना न्याय मिळालाच पाहिजे, ओबीसींना न्याय मिळालाच पाहिजे. साठी उपस्थित असलेले राजापूर तालुक्यातील तमाम ओबीसी बांधव यांचं खरं तर वेळेत उपस्थित राहिल्याबद्दल आणि हे जे आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रभर चालू जे आंदोलन आहे, लक्ष्मण हाके साहेबांनी जे आयोगाचे सदस्य होते ते आपल्या ओबीसीसाठी आंदोलन केलं त्यांनी, त्यानंतर ससाणे म्हणून त्यांनी पुण्यामध्ये केलं आणि याची शासनाने दखल घेऊन आज जे काय जरांगे पाटील ओबीसीमध्ये घुसण्याचा जो प्रयत्न करत होते, मागच्या दाराने म्हणणे पुढच्या दारानेच प्रयत्न करत होता, थांबवण्याचा प्रयत्न या आपल्या दोन योद्ध्यांनी केला आणि त्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज राजापूर तालुक्याच्या वतीने यवना संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी तहसील कचेरी आहे तिथे आज आंदोलन चालू आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. आजचं हे आंदोलन या ठिकाणी जे आहे यानंतर इथून जे लोकप्रतिनिधी गेलेले आहेत, जे आमच्या मतांच्या जीवावर ओबीसीच्या निवडून गेलेले आहेत, त्यांनी आमच्यासाठी काय करणार आहे ते याच्या उद्याच्या 27 तारखेपासून जे अधिवेशन चालू होणार आहे त्याच्यामध्ये आपली जाहीर भूमिका मांडावी. त्याच्यानंतर यानंतर जवाबदो आंदोलन जे आहे साहेब ते होणार आहे आणि त्यासाठीची तयारी आपल्याला सगळ्यांना ओबीसीला करावी लागणार आहे. कारण आमच्यासाठी कोण बोलताना दिसत नाहीये, जिथे कायदा बनतो तिथे फक्त आमचा सपोर्ट आहे, पेपरला बातम्या देतात, पण उघड भूमिका आमच्यासाठी कोण घेताना दिसत नाहीये. मागच्या वेळेला ह्या जिल्ह्यातून गेलेले एक लोकप्रतिनिधी आहेत, मी आज त्यांचं नाव जरी घेत नसेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी भुजबळ साहेबांच्या विरोधात संपूर्ण विधानसभा गाजवली, पण आपल्या ओबीसीसाठी एक गाजवणारा माणूस मिळत नाहीये. मंत्रिपदावर असून सुद्धा ओबीसीसाठी स्वतःच्या मंत्रिपदाचा विचार न करणारे भुजबळ साहेब आहेत. जसे आता हाके साहेबांनी ह्या सगळ्या मंडळींना आपल्या समाजाचं जे आरक्षण आहे ते टिकावं, त्याच्यात पण त्यांना आरक्षण मिळालं, आमचा कोणता विरोध नाहीये. त्यांना घटनेने किंवा केंद्र शासनाने वाढीव आरक्षण द्यावं आहे ते टिकवावं, त्याला विरोध नाहीये, पण आमच्या आरक्षणामध्ये कोणी घुसू नये ही आमची भूमिका आणि ते घुसू देणार नाही ही आमच्या संपूर्ण राजापूर तालुक्याच्या ओबीसीची भूमिका आहे. या ठिकाणी सर्व जे ओबीसी बांधव उपस्थित झाले त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि यानंतर हस्ते पर हस्ते जरी आपल्याला निरोप मिळाला तरी याहीपेक्षा मोठ्या संख्येने, कारण आपण ह्या तालुक्यामध्ये 80 ते 85% जास्त आहोत, ती संख्याही दिसली पाहिजे. आज इथे प्रमुख सर्व पक्षांचे नेते मंडळी आहेत, तर ह्या सर्वांची दखल घ्यावी एवढी विनंती करतो आणि सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करतो. हा आजचा लाक्षणिक जो कार्यक्रम होता तो निवेदन दिलं आपण इथे घोषणा दिल्या आणि इथे संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो.